MIDC मधील कंपन्यांकडून सध्या प्रदूषणाचा अतिरेक सुरू आहे। पाण्यासह हवेचं प्रदूषणही वाढल्याची माहिती समोर आली आहे। त्याच्यामुळे नोटीस देऊनही कंपन्यांनी न ऐकल्यास आता कारवाई करू असं आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले। हे वारंवार घडतंय। लोटे परशुरामचा विषय आला की आणखी सन्मान्य सदस्यांनी ज्या ज्या ठिकाणचे प्रश्न उपस्थित केले, हे वारंवार घडणारी घटना आहे। कुठलीही घटना वारंवार घडले त्याचे दोन कारण असतात भास्करराव। एक तर सजा कमी असते, दंड कमी असतो, आणि दुसरा संगनमत असते। या दोन कारणाशिवाय अध्यक्ष महाराज हे वारंवार घटना घटत नाही। ब कड जी काय आपण ठरवणार असाल त्या पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या अधिकारी असतील, त्याचे जे तज्ज्ञ असतील त्यांची समिती करून ती वर्गवारी करा। अन्यथा अध्यक्ष महोदय तिथपर्यंत ही दंडाची रक्कम आणि हा जी त्याची संगनमत आहे याच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आता ह्याच्या संदर्भामधलं काही वेगळं सांगायची गरज नाही। माझी विनंती अशी आहे अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना, आपण याची समिती स्थापन करणार का? एक करणार तर किती दिवसात करणार आणि त्याचा अहवाल किती दिवसात मागवणार आणि याचा दंडात्मक रक्कम जी आहे किंवा त्यांना ज्या पद्धतीने शिक्षा केली जाते ती आपण वाढवणार आणि कधी वाढवणार? अशा प्रदूषित सोडलेल्या पाण्यामुळे मच्छीमारी म्हणजे भोई समाज म्हणून जे छोटे छोटे मासेमारी करणार आहेत त्यांचा पूर्णपणे व्यवसाय म्हणजे अडचणीत येतो। आपण त्यांना मदत करणार काय? दंडाची रक्कम वाढवण्याची कारवाई आम्ही नक्कीच करणार आहोत, त्याच्यावर आम्ही अभ्यास गट करतोय। दुसरी गोष्ट अशी आहे की संगनमत जर असेल, कुठे जर असं वाटतंय की अधिकारी गांभीर्याने घेत नाही, तर अशा ठिकाणी नक्कीच तक्रारीची दखल घेऊन अधिकाऱ्यांवर संगनमत करणाऱ्या आणि त्या कंपनीवर आम्ही नक्कीच कारवाई करू। या स्पेसिफिक कंपनीवर ऑलरेडी कारवाई केलेली आहे। पहिल्याच उत्तरात ते आलेले की त्यांना बंदचे आदेश सुद्धा दिलेले आहेत, तर ती कडक पावलं आम्ही उचलत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।